नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. प्रत्येक लोकात भिन्न भिन्न ब्रह्मदेव, भिन्न भिन्न विष्णू, शिव, मनु, दिक्पाल, माणसे, गंधर्व, किन्नर, भूत, वेताळ, किन्नर, राक्षस, पशु, पक्षी, सर्प आणि नाना जातीचे देव आणि दैत्यगण होते. सर्व जीव तेथे वेगवेगळ्याच प्रकारचे होते. अनेक पृथ्वी, नद्या, समुद्र, तलाव, पर्वत आणि सर्व सृष्टी तेथे वेगळ्याच प्रकारची होती. प्रत्येक ब्रह्मांडात मी स्वतःचे रूप पाहिले आणि अनेक अनुपम वस्तू पाहिल्या. प्रत्येक भुवनात निराळीच अयोध्यापुरी, वेगळीच शरयू आणि भिन्न प्रकारचे नरनारी होते. हे ताता, दशरथ, कौसल्या आणि भरताती बंधू वेगवेगळ्या रूपांचे होते. मी प्रत्येक ब्रह्मांडामध्ये रामावतार आणि त्यांची अपार बाललीला पाहत फिरलो. हे हरिवाहना, मी सर्व काही भिन्न भिन्न व अत्यंत विचित्र पाहिले. मी अगणित ब्रह्मांडातून फिरलो, परंतु प्रभू श्री रामचंद्रांना मात्र वेगळ्या रूपात पाहिले नाही. सर्वत्र तेच शिशुपण, तीच शोभा आणि कृपाळू श्री रघुवीर. अशा प्रकारे मोहरूपी वायूमुळे मी भुवनाभुवनातून ते सर्व पाहत फिरत होतो. अनेक ब्रह्मांडातून भटकत मला 100 कल्प झाली. फिरत फिरत मी आपल्या आश्रमात आलो आणि तेथे काही काळ घालविला. नंतर जेव्हा मला समजले की आपल्या प्रभूंनी अयोध्येमध्ये जन्म घेतला आहे, तेव्हा मी मोठ्या प्रेमाने व आनंदाने तिकडे धाव घेतली. जाऊन मी तो जन्म महोत्सव पाहिला. त्याचे वर्णन मी पूर्वी सांगितले. श्री रामचंद्रांच्या पोटात मी पुष्कळ विश्वे पाहिली. ती पाहतच राहावी असे वाटे. त्यांचे वर्णन करता येत नाही. तेथेही मी सर्वज्ञ, मायेचे स्वामी, कृपाळू अशा भगवान श्रीरामांना पाहिले. मी वारंवार विचार करीत होतो. माझी बुद्धी मोहरूपी चिखलाने बरबटली होती. हे सर्व मी 2च घटकांमध्ये पाहिले. मनात विशेष मोह उत्पन्न झाल्यामुळे मी थकून गेलो. मी व्याकुळ झाल्याचे पाहून कृपाळू श्री रघुवीर हसले. हे धीरबुद्धीच्या गरुडा, ते हसताच मी त्यांच्या तोंडातून बाहेर आलो. श्री रामचंद्र माझ्याबरोबर पुन्हा बालिशपणा करू लागले. मी असंख्य प्रकारे मनाची समजूत घालत होतो, परंतु चैन पडत नव्हते. ते बालचरित्रे पाहून आणि प्रभूंच्या पोटामध्ये पाहिलेल्या त्यांच्या महतीचे स्मरण झाल्यावर माझे देहभान हरपले आणि हे आर्तजनांचे रक्षण करा असे म्हणत मी भूमीवर पडलो. तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्यानंतर प्रभूंनी मला प्रेमविव्हळ झाल्याचे पाहून आपल्या मायेचा प्रभाव थांबविला. प्रभूंनी आपले करकमल माझ्या मस्तकावर ठेवले. दीनदयाळू प्रभूंनी माझे संपूर्ण दुःख हरण केले. सेवकांना सुख देणारे कृपेचे समूह असलेल्या श्रीरामांनी माझा मोह पूर्णपणे घालविला. त्यांची पूर्वीची ती प्रभुता आठवून माझ्या मनाला मोठा हर्ष झाला. प्रभूंची भक्तिवत्सलता पाहून माझ्या मनात फार प्रेम निर्माण झाले. मग मी आनंदाने नेत्रांमध्ये पाणी आणून पुलकित होऊन व हात जोडून त्यांना अनेक प्रकारे प्रार्थना केली. माझे प्रेमपूर्ण बोलणे ऐकून व आपला हा दास दीन असल्याचे पाहून रमानिवास श्रीराम सुखदायक, गंभीर व कोमल वाणीने म्हणाले, हे काकभूषुंडी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. असे समजून तू वर माग. अनिमादी अष्टसिद्धी, दुसऱ्या रिद्धी आणि संपूर्ण सुखाची खाण असलेला मोक्ष, ज्ञान, वैराग्य, विवेक, तत्त्वज्ञान आणि जगात मुनींनाही दुर्लभ असलेले अनेक गुण, हे सर्व मी आज तुला देईन, यात शंका नाही. जे तुझ्या मनाला आवडेल ते माग. प्रभूंचे वचन ऐकून मला प्रेमाचे अतिशय भरते आले. तेव्हा मी मनात विचार करू लागलो की प्रभूंनी सर्व सुख मला देतो असे सांगितले, ही गोष्ट खरी, परंतु आपली भक्ती देण्याची गोष्ट काढली नाही. ज्याप्रमाणे मिठाविना अनेक प्रकारचे भोजन पदार्थ बेचव असतात, तसे भक्तिरहित सर्व गुण आणि सर्व सुखे फिकी होत. भजनाविना सुख काय कामाचे, हे पक्षीराज. असा विचार करून मी म्हणालो, हे प्रभू, जर तुम्ही प्रसन्न होऊन मला वर देत आहात आणि माझ्यावर कृपा व स्नेह करता, तर हे स्वामी, मी आपला मनपसंत वर मागतो. तुम्ही उदार आहात आणि मनातील जाणणारे आहात. तुमची जी प्रगाढ व विशुद्ध भक्ती श्रुती व पुराणे गातात, योगेश्वर मुनी जी शोधत असतात आणि प्रभूंच्या कृपेने कोणी विरळाच जी प्राप्त करून घेतो, हे भक्तांना मनोवांछित फल देणारे कल्पवृक्ष, हे शरणागताचे हितकारक, हे कृपासागर, हे सुखधाम श्रीराम, दया करून मला आपली तीच भक्ती द्या. तथास्तु. असे म्हणून रघुवंशाचे स्वामी व परम सुख देणारे प्रभू म्हणाले, हे कावळ्या, तू स्वभावतःच बुद्धिमान आहेस, मग असे वरदान का बरे मागणार नाहीस? तू सर्व गुणांची खाण असलेली भक्ती मागितलीस. जगामध्ये तुझ्यासारखा भाग्यशाली नाही. जे मुनी तप योगाग्नीने आपले शरीर झिजवतात, त्यांनाही कोट्यवधी प्रयत्न करूनही जी भक्ती मिळत नाही,
तीच भक्ती तू मागितलीस. तुझ्या चातुर्यावर मी प्रसन्न झालो. ही तुझी मखलाशी मला फारच आवडली. हे पक्षा, ऐकून घे. माझ्या कृपेमुळे आता सर्व शुभगुण तुझ्या हृदयात निवास करते. भक्ती, ज्ञान, विज्ञान, वैराग्य, योग, माझ्या लीला आणि त्यांचे रहस्य, तसेच त्यांचे विभाग, या सर्वांचे रहस्य माझ्या कृपेने तू जाणशील. तुला साधनाचे कष्ट होणार नाहीत. मायेमुळे उत्पन्न झालेले सर्व भ्रम आता तुला बाधणार नाहीत. मी अनादी, अजन्मा, प्रकृतीच्या गुणांनी रहित आणि गुणातीत दिव्य गुणांची खाण आहे असे जाण. हे काकभुशुंडी, ऐक. मला भक्त हे निरंतर प्रिय आहेत असा विचार करून काया वाचा मनाने माझ्या चरणी अढळ प्रेम बाळग. आजच्यासाठी धन्यवाद.